नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क मैनावती सायलीची साथ देणार आहे आणि प्रियाला एक्सपोज करणार आहे. पण प्रिया चुकून सुद्धा हे कबूल करायला तयार नसते. पण हे सगळं करत असताना तिच्या हातून एक छोटीशी चूक घडते आणि ज्यामुळे अश्विन समोर आपोआपच येतं की ती तन्वी नाहीये. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं बघूया. तर आपण पाहतो की प्रिया आता घाईगडबडीने कुठेतरी निघालेली असते. अश्विन तिला रोखतो आणि बोलतो, प्रिया अगं कुठे, पुन्हा देवळात? तेव्हा प्रिया बोलते, नाही नाही अश्विन, अरे देवळात नाही, मी ना पार्लरला निघाली. तू बघतोयस ना हल्ली मी घरामध्ये किती काम करते, माझं स्वतःकडे जरा सुद्धा लक्ष नाहीये. मग विचार केला जरा थोडंसं स्वतःला पॅम्पर करावं, पण पैसे नाही आहेत. तेव्हा अश्विन बोलतो, पैशाचं टेन्शन तू घेऊ नकोस, मी आहे ना, हे घे. आत्ताच ATM मधून करकरीत नोटा काढल्या आहेत, जा एन्जॉय. प्रिया तर लगेच ते पैसे घेते आणि तिकडून निघून जाते. प्रियाला बाहेर जाताना पाहून सायली विचार करते, ही संधी आहे, प्रियावरती लक्ष ठेवायलाच हवं. ही प्रिया काय करते, कुठे जाते, कोणाला भेटते हे तर शोधायलाच हवं, त्याशिवाय भक्कम पुरावा मिळणारच नाही. असं म्हणतच ती आता प्रियाचा पाठलाग करत करत एका ठिकाणी येते. तिथलं लोकेशन पाहिल्यावर सायलीच्या लक्षात येतं. ती बोलते, अरे बापरे, हे तर मैना आणि सदाचं घर आहे, प्रिया इथे काय करते, लपून बघायलाच हवं. असं म्हणतच ती लपून हे सगळं पाहत असते. ती पाहते तर काय, प्रिया चक्क त्यांच्या घरचा दरवाजा ठोठावते. ती जे काय पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण प्रिया तर रागाने पण हळू आवाजामध्ये तिला 1,00,000 रुपये देते आणि बोलते, लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्ही माझ्या आयुष्यात डोकवायचं नाही. मी तुमची मुलगी आहे हे सत्य सुभेदारांच्या घरातल्या कोणालाही कळता कामा नाही, विशेषतः त्या सायलीला तर अजिबात कळता कामा नाही. हे घ्या पैसे आणि तोंड बंद ठेवा. आता हे 25,000 रुपये देते, नंतर तुम्हाला 75,000 रुपये देईन. तेवढंच सदा बोलतो, अगं पण पोरी. आणि तेवढंच मैना त्याला जोराची खोपर मारते आणि बोलते, तुम्ही गप्प बसाव. अगं पोरी, तू अजिबात काळजी करू नकोस बघ, आमचं तोंड कसं एकदम शिवलेलं राहील, आम्ही तुला ओळखत सुद्धा नाही असं दाखवू. प्रिया ठीक आहे बोलते आणि तिकडून निघून जाते. ती गेल्यावर सायली समोर येते आणि ती आता दरवाजा ठोठावते. मैना दरवाजा उघडते आणि समोर सायलीला पाहून तिला पुरताच धक्का बसलेला असतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सायली आता जोरातच ओरडते, काय चाललंय इथे, आणि प्रियाने तुम्हाला एवढे पैसे काय दिले, तुमचा आणि तिचा नक्की संबंध तरी काय? तेव्हा मैना नाटक करू लागते आणि बोलते, अगं बाई, कसलं पैसं, मला काय पैसे बिसं माहीत नाहीत, आणि तसं बी आम्ही गरीब लोक बया. ती प्रिया मॅडम लई दयाळू आहे बघ, गरिबांना मदत करते, दुसरं काय. तेव्हा सायली बोलते, खोटं बोलू नका, मी सगळं ऐकलंय. तिने तुम्हाला तिचं सत्य लपवण्यासाठी 1,00,000 रुपये दिले आहेत, हे घ्या 2,00,000 रुपये. असं म्हणतच सायली तिच्या बॅगमधून चक्क 2,00,000 रुपयांची बंडल काढते आणि बोलते, हे घ्या प्रियाने दिलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे. आता मला सत्य हवंय, सांगा प्रिया तुमची कोण आहे? आणि ते पैसे बघून मैनाचे डोळे तर पूर्णपणे विस्वारतात. पैशाच्या लालसाने ती पोपटासारखी बोलू लागते, अगो भया 2,00,000 रुपये, सांगते की सगळं सांगते. अगं ती प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी सख्खी लेक आहे, सुभेदारांच्या घरात खोटी मुलगी बनून गेली आहे ती. तेव्हा सायली बोलते, मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, हे घ्या तुमचे पैसे, पण तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. तुम्हाला सुभेदारांच्या घरी पुन्हा यायचंय आणि सगळ्यांसमोर हे सत्य तुम्हाला ओरडून सांगायचंय. बोला, जमेल का? नाही नाही, हे तुम्हाला जमवावंच लागेल, आणि जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला माहिती आहे ना, अर्जुन सुभेदार माझा नवरा आहे, तो काय काय करू शकतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सदा मैना दोघेही घाबरलेले असतात. ते बोलतात, ठीक आहे, तू म्हणतेस ना तसं आम्ही करू. असं म्हणतच ती आता मैनाचा हात पकडते आणि दोघांना तिकडून घेऊन जाऊ लागते. इकडे आपण सुभेदारांच्या घरी पाहतो तर काय, सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. अर्जुन, पूर्णाजी, कल्पना, स्मिता सगळेच तिथे असतात. आणि तेवढ्यातच सायलीची जबरदस्त अशी एंट्री होते. ती सदा आणि मैनाला घेऊन घरात प्रवेश करते. प्रिया तिथेच असते, ती फोनवरती नुकतीच बोलत असते, ती नुकतीच आलेली असते. आणि ती एकदम समोर जे काही पाहते, मैनाला पाहून तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. प्रेक्षकांनो, नाही म्हणजे अर्ध्या तासापूर्वी मी यांना भेटून आले होते, हे चक्क इथे कसे काय? अर्जुनला तर हे सगळं बघून काहीच कळत नसतं. तो आता सायलीकडे एकटक बघत असतो आणि तिला खुनून विचारतो, बायको हे सगळं काय आहे? प्रताप, कल्पना यांना सुद्धा तितकाच धक्का बसलेला असतो. प्रताप बोलतो, सायली, हे तू जे काय केलंयस ना ते आम्हाला अजिबात नाही आवडलेलं. या माणसांना तू इथे का घेऊन आली आहेस? तेव्हा कल्पना बोलते, हो ना, तुझ्याकडून अशा वागण्याची आम्हाला अपेक्षा नव्हती सायली. पूर्णाजी आता जोरातच ओरडते, सायली, तू यांना परत का घेऊन आलीस? अशा लबाड लोकांना आपल्या घरामध्ये थारा नाहीये, तुला माहिती आहे ना? तेव्हा सायली बोलते, हो आजी, मला सगळं माहिती आहे, पण आपल्या घरामध्ये अजून एक लबाड व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची लबाडी समोर आणण्यासाठीच मी यांना इथे घेऊन आली आहे. प्रियाची तर अशी काही टरकलेली असते की बासच. ती आता घाबरून बोलते, सायली, हे काय नाटक लावलंयस?
आणि या भिकाऱ्यांना इथे कशाला परत घेऊन आली आहेस? हे यांना बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढा, हे एक नंबरचे चोर आहेत. आणि हे सगळं ऐकून तर या मैनाचा पारा चढलेला असतो. ती जोरातच ओरडते, अगे कार्टे, कुणाला भिकारी म्हणतेस ग तू? पैशाचा लय माझा लय वाटतं तुला. स्वतःच्या जन्मदात्या आईबापाला विसरलीस वय? तेव्हा प्रिया बोलते, आजी अर्जुन, ही बाई ना वेडी झालीये, मीला ओळखत नाही. आणि सायली, अशा माणसांना तू कशाला घेऊन आली आहेस? हिला बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढा. मैना मात्र संतापाने लाल झालेली असते. ती आता पुढे झेप घेते आणि प्रियाच्या कानशिलात लगावते. प्रियाचा तोल जातो आणि मैना तिला जोरात फिरून खाली जमिनीवरती आपटते. मैना आता खाली पडलेल्या प्रियाकडे बोट दाखवून रागाने बोलते, खोटारडे, ओळखत नाही म्हणतेस वय? अगं आमच्या पोटचा गोळा आहेस तू. तू सुभेदारांची खोटी सून बनवून इतर राहणीसारखी राहतेस आणि आम्हाला विसरलीस वय? तेव्हा प्रिया बोलते, काय 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 चाललंय तुमचं? तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी तुमची लेक आहे म्हणून? बोला ना. तेव्हा सायली बोलते, प्रिया अगं पुरावा मी आहे. तू सकाळी जेव्हा यांना भेटायला गेली होतीस ना, तेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तू यांना पैसे देत होतीस, हो ना प्रिया? तेव्हा प्रिया बोलते, पूर्णा आजी प्लीज या सायलीवरती कोणीही विश्वास ठेवू नका. अगं सायली, तू अशी का वागतेस माझ्याबरोबर? सकाळी बघितलं ना, सायली मला अस्मिताच्या रूममध्ये सुद्धा जाऊ देत नव्हती. सायली अगं असं का वागतेस? मी तुझं काय बिघडवलंय? पूर्णाई, अगं बघ ना, सायली अशी का वागते माझ्याबरोबर? मी खरंच असं नाही केलेलं, ही माझ्यावरती खोटे आरोप लावतीये. आणि हे सगळं सायली असं का करते ना, मला तेच कळत नाहीये. बहुतेक आता मी सुद्धा चांगली सून बनते ना. आज सगळ्यांनी मला अटेन्शन दिलं, सगळ्यांनी माझी बाजू घेतली ना, हेच हिला पटलेलं नाहीये, आवडलेलं नाहीये. आणि हीच गोष्ट हिला खटकते, हिला आवडत नाहीये. अगं म्हणून सायली, तू इतका मोठा ड्रामा क्रिएट केलास. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. आणि तेवढंच इथे अश्विन सुद्धा येतो. आणि अश्विनला बघितल्यानंतर तिच्यात अजून जास्त कॉन्फिडन्स येतो. ती अजून जास्त इवळायला सुरुवात करते. ती म्हणते, अश्विन अरे बघ ना, ही सायली माझ्याबरोबर कशी करते. खोटं सांगतेय की मी या मैनावतीला पैसे दिले म्हणून. तूच विचार कर ना, मी हिला पैसे का देईन? बहुतेक हिला बघवत नाहीये. मी आता चांगली सून बनतीये ना, हे खटकतंय. प्रियाला साहजिकच माहिती असतं की अश्विन आता आपली बाजू घेईल, पण तसं होत नाही प्रेक्षकांनो. चक्क 8वं आश्चर्य घडतं, तसं होत नाही. अश्विन चक्क प्रियाची साथ न देता सायलीची साथ देतो आणि बोलतो, वहिनी तू अगदी बरोबर बोलतेस. अश्विन बोलतो, वहिनी तू अगदी बरोबर बोलतेस. प्रिया बोलते, अश्विन अरे हे काय बोलतोयस तू? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू माझी चक्क साथ न देता या सायलीची साथ देतोयस, हे सगळं काय चाललंय? तेव्हा अश्विन बोलतो, हो खरं तर मी तुझीच साथ दिली असती, पण प्रिया आज तू रंगे हात सापडली आहेस. असं म्हणत असतो आता मैनाच्या हातातून त्या नोटा घेतो आणि बोलतो, ह्याच त्या नोटा ज्या मी तुला सकाळी दिल्या होत्या, पण तू मला सकाळी खोटं सांगितलंस. तू काय सांगितलंस की तू पार्लरला निघाली आहेस. जर आज तू खरंच पार्लरमध्ये गेली होतीस, मग या नोटा या मैनावतीकडे कशा काय आल्या याचं मला उत्तर दे. आणि आता मात्र या प्रियाची पुरतीच गोची झालेली असते. ती बोलते, नाही अश्विन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. या करकरीत नोटा आहेत ना, त्यामुळे तुला असं वाटतंय की या तूच दिलेल्या नोटा आहेत, पण मी तुला खरं सांगते, मी या नोटा हिला नाही दिलेल्या. तेव्हा अश्विन बोलतो, प्रिया ग खोटं बोलू नकोस, आता तरी खरं बोल. नोटांचा सिरियल नंबर मला पूर्णपणे लक्षात आहे. खरं तर आज हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा स्टॉक येणार होता. त्यांचंच पेमेंट करण्यासाठी मी हे पैसे ATMमधून नुकतेच काढले होते, पण तू म्हणालीस की तुला हवेत म्हणून मी तुला देऊन ठेवले. त्याचा सगळा सिरियल नंबर वगैरे सगळं मी लिहून ठेवलं होतं आणि या नोटांवरती सुद्धा अगदी तोच सिरियल नंबर आहे, म्हणजे तेच पैसे आहेत. प्रिया तू खोटं का बोललीस? तू माझा विश्वासघात केलास. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं मी तुझ्यासाठी काय नाही केलं, घरच्यांच्या विरोधात गेलो, तुझी साथ दिली आणि तू इतकं मोठं खोटं बोललीस. तेव्हा अर्जुन बोलतो, अश्विन तुला माहीत नाही आहे, ही प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. आणि याचबरोबर मला अजून एक पुरावा दाखवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे प्रिया प्रतिमा त्यांना रक्त द्यायला का नाही म्हणत होती? कारण ती त्यांची मुलगी नाहीच आहे. तिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह असल्यामुळे ती मुद्दाम हॉस्पिटलमध्ये वेळेवरती पोचली नाही. कारण जर तिने रक्त दिलं असतं तर आपल्या सगळ्यांना कळालं असतं तिचं रक्तगट आणि तिथेच कळून चुकलं असतं की ही सिनियरची मुलगी नाही आहे. आणि हेच करण्यासाठी तिने नाटकं केलीत, वेळेवरती पोचली नाही. आणि म्हणूनच आम्ही त्या दिवशी मुद्दाम रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं की प्रिया रक्त का देत नाही आहे. आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा तर आमची खात्रीच पटली, पण एवढासा पुरावा बास नव्हता. म्हणून आम्ही अजून पुरावे शोधण्याचा निर्णय घेतला आणि बरोबर या सगळ्या ट्रॅपमध्ये प्रिया अडकली, तेही स्वतःहून. हे सगळं बघून तर अश्विनच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते. तेव्हा आता पुढे काय होईल, रविराज आणि प्रतिमांना हे सत्य कळेल तेव्हा तर अजून बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.